कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. श्री समर्थ रामदास स्वामी, माझ्यासमोर विराजमान असलेले प्रभू श्रीराम, त्यानंतर श्री योगेश बुवा आणि समोर बसलेले सगळे श्रोते, रामरूप श्रोते आणि सीतामाई रूप असलेल्या भगिनी, या सर्वांना मी वंदन करतो आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करतो. नमनाला घडावर अजिबात तेल घालवत नाही, नाहीतर काय होतं, नमनालाच तेल जातं आणि मुख्य विषय काय होतो, लांब राहून जातो. मी माझ्या आयुष्यातलं चिंतन या सज्जनगडावर ऐकलं ते माझ्या श्रीगुरूंकडून. त्याचा विषय होता श्रीराम जयराम जय जयराम, त्या मंत्राचा अर्थ. आणि आजसुद्धा आपण श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा अर्थ बघण्याचा प्रयत्न करूया. एक सुरुवातीला गोष्ट सांगतो की एक नदी आहे आणि त्या नदीमध्ये एक ओंडका वाहतोय. ओंडक्यावर एक रत्नाची पेटी आहे आणि त्या पेटीवर एक बेडूक बसलेला आहे. पण त्या बेडकाला अजिबात कल्पना नाही आहे की आपण रत्नाच्या पेटीवर बसलेलो आहोत. तसंच काहीसं माझं, मी श्रीराम जयराम जय जयराम म्हणतो, पण मी त्या बेडकासारखा त्याचा अर्थ न पाहता मी फक्त म्हणत राहतो. म्हणत राहिल्याने काही पुण्य मिळतं यात वाद नाही, पण श्री समर्थांनी मला जो आशीर्वाद दिला आहे त्याचं काय करायचं. न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. म्हणजे न जाणता मी जर का हजारो लाखो साधनं केली तरीसुद्धा मला जिथं जायचं आहे तिथं मी पोहोचू शकत नाही. मूळ मुद्दा पोहोचायचं आणि जायचं ही भाषा काय आहे की आधी मी विसरलो, चष्मा माझ्या डोळ्यालाच होता, पण कसं होतं, घरातच फिरत होतो की चष्मा कुठे आहे कुठे आहे, आणि शोधता शोधता सहज हात डोळ्यापाशी गेला आणि माझ्या लक्षात आलं की तो चष्मा काय आहे, माझ्या डोळ्यालाच आहे. तसंच मी काय आहे, नित्य आनंदरूपच आहे. पण काय झालं, हरवलो मी. कशामध्ये हरवलो, या जगाच्या सत्यत्वामध्ये हरवलो, माझ्या कर्तेपणामध्ये मी हरवलो. आणि असा हरवलेलं असल्यामुळे मला मी कोण आहे हे कळत नाही आहे. मग आता मला मी कोण आहे हे जर कळायचं असेल, जे कळून घ्यायचं असेल, तर मला काय केलं पाहिजे. श्री समर्थ म्हणतात, आधी करावे ते कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची घडे. मूळ मुद्दा काय आहे की माझ्या अंतःकरणामध्ये निष्काम कर्मोपासना झाली पाहिजे. त्यानंतर मी नामध्यान केलं पाहिजे आणि त्यानंतर मी तत्वचिंतन केलं पाहिजे. आणि असं जर का मी एक सुरेख साधन पद्धती माझ्या अंतःकरणामध्ये राबवली तर मला काय मिळेल. मुख्य मुद्दा काय आहे की एवढं सगळं मी करतोय, पण हे कशासाठी करतोय. असे जेव्हा विचार येतात तेव्हा 3 इन्स्टिंक्ट मानवामध्ये सहजच आहेत. माझं अस्तित्व शरीर रूपाने टिकावं, 2 मला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान व्हावं, आणि 3 मला सतत आनंद व्हावा, म्हणजे मी सतत आनंदात असावं. मग आता असं असेल तर श्री समर्थ काय म्हणतात, तू श्रीराम जयराम जय जयराम मंत्राचा विचारपूर्वक जप कर. मुख्य मुद्दा काय आहे की या विचारपूर्वक जप करण्याला थोडीशी मान्यता आहे, आणि ती मान्यता काय आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणून इथे या मंत्रामध्ये 3 राम आहेत. एक श्रीराम आहे, एक जयराम आहे आणि एक जय जयराम आहे. मग या 3 रामांची आपण काय करूया, एक कल्पित वाटणी तयार करूया. एक पहिले जे राम आहेत ते मात्र सगुण राम आहेत, की जसे ते आत्ता माझ्यासमोर उभे आहेत. दुसरा जो राम आहे त्यातला जय जयराम, तर तो आपण ईश्वररूप राम आहे असं समजूया. आणि तिसरा जो राम आहे तो आत्माराम आहे, अशा पद्धतीने बोलूया. तर त्या प्रभू श्रीरामाची निष्काम कर्मोपासना करून ईश्वररूप रामाच्या आज्ञा ऐकून मी माझ्या स्वरूपाशी म्हणजे आत्मारामाशी एकरूप व्हावे, अशी एक आपल्याला वाक्यरचना तयार करता येते. मूळ मुद्दा काय आहे की त्या वाक्यरचनेतनं माझ्या अंतःकरणाची जी स्थिती आहे
ती अशी दिवसेंदिवस तलम होत गेली पाहिजे. आणि ती जर तलम होत गेली तर मी माझ्या स्वरूपाकडे जाण्याची व्यवस्था आहे. कोणाला जाडं भरलं कापड आवडतं का? जर घ्यायचं झालं, आपण कुठे गेलो, दुकानात गेलो, तर त्यांना काय म्हणतो, 2000 रुपये मीटरवाला द्या. आणि 2000 रुपये मीटरवाल्या कापडाला हात लावला की कसं वाटतं? बरं वाटतं. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? नामस्मरण केल्याने मला बरं वाटतं, ही जी भूमिका आहे ती भूमिका नक्की काय आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल. हरिपाठातही श्री ज्ञानदेव मला काय म्हणतात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजेच काय झालं, हरिपाठ मुखोद्गत असलेली इथं व्यक्ती आहे, आणि मग त्या व्यक्तीला जर मी विचारलं हरिपाठाचं नक्की मी जे चिंतन आहे ते केल्यावर मला काय मिळणार, तर ते म्हणणार हरिपाठे गेले ते निवांतची ठेले. आता मुख्य मुद्दा काय आहे, त्या हरिपाठातनं मी काय झालो, त्या आनंदाकडे निघून गेलो. म्हणून हरिपाठ मला काय म्हणतो, एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. मग मी जर का नामस्मरण केलं तर एक नाम हरी, हरी आणि पुन्हा ब्रह्म दोन वेगळे झाले का? नाही झाले. मग हरीच काय, ब्रह्मच काय झालं, हरिरूपाने माझ्या पुढे आलं. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. म्हणजे याचा अर्थ मी जर का द्वैतात, मी करता मी भोगता अशा पद्धतीने मी माझं जीवन जगत असेल तर द्वैतनाम दुरी. म्हणजेच कुठून दुरी? मी हरिनामापासनं दुरी. म्हणजेच मी कोणापासून दुरी? माझ्या स्वरूपापासनं दुरी. म्हणजेच मी कुठून दुरी? तर आनंदरूपतेपासनं दुरी. परवडणार आहे का आपल्याला? नाही न परवडणार. मग आता काय करायला पाहिजे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आपलं पालुपत काय असणार आहे की मला नामस्मरण केलं पाहिजे, पण ते नामस्मरण कसं केलं पाहिजे? समजून उमजून गेलं पाहिजे. म्हणून हा दुसरा दाखला मी काय दिला? श्री ज्ञानदेवांचा दिला. आणि तिसरा दाखला जो आहे तो मला असा द्यायचा आहे, तो आपले विदर्भातले संत श्री गुलाबराव महाराज, त्यांनी ब्रह्म आणि नाम या दोघांमधलं काय केलं आहे, एक रिलेशन सांगितलं आहे. आणि रिलेशन सांगताना त्यांचं एक पुस्तक आहे, गुलाब गौरव म्हणून एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ओव्या आहेत. भक्ताच्या प्रेमाकारणे, लक्षात घ्या, भक्ताच्या प्रेमाकारणे ब्रह्मालाही रूप धरणे. म्हणजे भक्ताच्या प्रेमाखातर, म्हणजे माझ्या प्रेमाखातर. भक्त कोण आहे? मी आहे. आणि तो कोण आहे? जो भक्ती ज्याची मी करतो तो माझा देव आहे. मग भक्ताच्या प्रेमाकारणे ब्रह्मालाही रूप धरणे, जैसे रूप असे नित्य तैसे त्याचे नामही नित्य. आता हे कोण म्हणत आहेत? गुलाबराव महाराज. इथे मी बोलतो या शब्दाला किंमतच नाही आहे. इथे जर का एखादं वाक्य उदय असं म्हणतो असं जर आलं तर उदयला परत ऐकूच नका. कारण सगळं जे काय आहे ते संत वाङ्मयावर आधारित बोलणं आपलं असलं पाहिजे. शास्त्र प्रमाण, संत प्रमाण आणि श्री गुरु प्रमाण, या तीन प्रमाणांना धरून जर का असेल तर तिथे मी म्हणतो या भूमिकेला वावच नाही. संत गुलाबराव महाराज म्हणतात, काय म्हणतात की भक्ताच्या प्रेमाखातर काय झालं, ब्रह्मस्वरूपाने रूप धरलं. दोघांची काय झाली? मीटिंग झाली. भक्ताची आणि त्या ब्रह्मस्वरूपाची मीटिंग झाली. आणि ब्रह्मस्वरूप काय म्हणालं की भक्ता म्हणजे वत्सा, मी तुझ्यासाठी सगुण होतो, असं स्पष्ट म्हणाले. पण त्यानंतर सगुण झाल्यानंतर माझ्यावर अजिबात आरोप करायचे नाही. मग त्यावर ज्ञानदेव काय म्हणाले? तुझं सगुण म्हणू की तू ऐकू गोविंद रे. म्हणजे इथे काय आहे? सगुण निर्गुण अभेद आहे, ही भूमिका आपल्याला कळली पाहिजे. आणि ती जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत श्रीराम जयराम जय जयराम ही जी काय भूमिका मी मांडतोय ती मला अजिबात त्या मांडण्याला अर्थ उरत नाही. मग आता पुढे आपल्याला थोडंसं सरकलं पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणाल 2 प्रमाणं झाली, आता 3रं प्रमाण दिलं, मग आता तुकाराम महाराजांचं काय? कारण सगळे संत आहेत ना. मग तुकाराम महाराज काही नामाविषयी बोलतात का? हो बोलतात. ते म्हणतात राम म्हणे ग्रासोग्रासी, तो जेविला उपवासी. आता मी प्रत्येक घासाबरोबर, मूळ मुद्दा काय आहे, जाऊ दे प्रत्येक घासाबरोबर नाही लक्षात राहत, कारण सुरुवात करायची आहे मला नामस्मरणाला. पण जेवणापूर्वी श्रीराम जयराम जय जयराम, जेवणाच्या मध्ये जयराम जय जयराम, आणि जेवण संपल्यावर श्रीराम जयराम जय जयराम. म्हणजे राम म्हणे ग्रासोग्रासी, तो जेविला उपवासी. म्हणजे आता रोज उपवास आहे की नाही करता येण्याची व्यवस्था? पण नाही. आमचा काय असतो? आमची एकादशी असते आणि आमची आणखीन काय गुरुवार असतो, सोमवार असतो. पण आमचा रोज उपवास असतो असं जर का आपल्याला अंतःकरण वृत्तीने विचार करायचा असेल तर राम म्हणे ग्रासोग्रासी, तो जेविला
उपवासी. आणि सरते शेवटी काय म्हणतात तुकाराम महाराज, राम म्हणे नित्य तो जाणावा मुक्त. आपला संबंध कशाशी आहे? आत्माराम जो आहे, शेवटचा राम, तिसरा राम जो आहे, त्याच्याशी मला एकरूप व्हायचं आहे. मग त्या आत्मारामाशी जर मला एकरूप व्हायचं असेल तर राम म्हणे नित्य, म्हणजे मी त्या प्रभू श्रीरामाचं नित्य नाम घेतलं पाहिजे. आणि नित्य नाम घेतलं तर मी कोण होऊन जाईल? मी आणि प्रभू श्रीराम या दोघांमध्ये काहीच अंतर उरणार नाही. म्हणून समर्थच असं म्हणतायत, नामस्मरणात असं म्हणतायत की मी जर का नामस्मरण घेतलं तर महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. मूळ मुद्दा काय आहे की नामाने मला काय काय फायदे मिळतात याचा जर का मी थोडासा जरी विचार केला तरीसुद्धा मला माझ्या आनंदापर्यंत जाण्याची एक व्यवस्था तयार करता येते. माझ्या श्रीगुरूंनी आम्हाला साधन देताना तेच म्हणाले, निष्काम कर्म निष्काम उपासना. आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना, आणि उपासका सापडे ज्ञान. मी ज्ञानरूप होण्याची व्यवस्था आहे. निष्काम कर्म निष्काम उपासना, नाम ध्यान आणि तत्वचिंतन. मग थोड्याशा तत्वचिंतनाने मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊ शकतो. म्हणून आपल्याला अभ्यासच करायचा असेल तर विचारधारा काय आहे तर मी समजून उमजून अभ्यास केला पाहिजे. श्री समर्थ काय म्हणतात, समजले आणि वर्तले. तर वर्तले या शब्दाचा अर्थ त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला. समजले आणि वर्तले तेची भाग्यपुरुष भले. आता उरलेले काय? उरले ते करंटे पुरुष. म्हणजे त्यांनी आपला काय केला, पदवीदान समारंभ करून टाकला माझा, की तू काय आहेस? तू राम नाम घेत नसशील तर तू काय आहेस? तू करंटा आहे. मग आता करंटा शब्द बोलताना श्री समर्थ असं एका ठिकाणी म्हणाले, लक्ष्मीमध्ये करंटा नांदे त्याचे दारिद्र्य अधिक सांदे. मुख्य विचार काय आहे की लक्ष्मी माता जवळ आहे आणि पुन्हा तो म्हणतो की मी काय, मला काहीच नाही, माझ्याजवळ काहीच नाही. आता हा काय झाला, लक्ष्मीमध्ये करंटा नांदे. आपल्याला काय व्हायचं आहे, त्या करंट्यातनं मी कुठून जायचं आहे, कुठे जायचं आहे निघून? मी माझ्या म्हणूया स्वरूपाकडे निघून जायचं आहे. कारण मला या स्वरूपाशिवाय दुसरी काही म्हणूया एक आठवणच नाही आहे. अगदी म्हणूया आपण प्रत्येक वेळी म्हणतो, सुखा लागी जीवा करीसी तळमळ. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते की सतत सुखाचाच विचार तुझा आहेस तर मग तू सुखरूपतेकडे जाण्याचा विचार का नाही करत? ही विचारधारा आपल्याला कळली पाहिजे. पण होतं काय, ते मांडण्यामध्ये सगळं माझं आयुष्य निघून जातं. तत्वचिंतन मांडलं एकदा तासभर की मला खाली येऊन विचारावं लागतं, का हो कसं बोललो मी? मग तुम्हाला म्हणावं लागतं, फार छान बोललात. आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की वक्ता आणि श्रोता, ते समर्थांनी लिहिलं आहे, श्रोता अवलक्षण निरूपण लिहिलं आहे. खरं तर वक्ता अवलक्षण निरूपण लिहायला पाहिजे होतं. कारण काय आहे, श्रोत्यांबद्दल बोलायला काय इथे बसून लागतं आहे, पण वक्त्यांनी नीट काही चिंतन मांडलं पाहिजे. म्हणजे नो द सिस्टीम, आमच्या श्रीगुरूंचं म्हणणं आहे, एक सिस्टीम प्रोड्यूस केली पाहिजे. नो द सिस्टीम, श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचं आहे तर मी काय अर्थाने म्हणू? नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम. ती सिस्टीम मी वापरली पाहिजे. गेट द रिझल्ट, त्याचा रिझल्ट मला मी आनंदाचा ठेवा आहे हे मला कळलं पाहिजे. अँड देन फॉरगेट द सिस्टीम, डोंट थ्रो इट. कारण का, मागून सिस्टीमला वापरण्यासाठी असणारे लोक आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा ती सिस्टीम पाहिजे. म्हणून तर समर्थ शेवटी काय म्हणतात, त्या ग्रंथाच्या साध्य होता साधनाचा ठाव नाही. मग साधन काय होतं, डिसॅपियर होतं. मग आता मी श्रीराम जयराम जय जयराम म्हणतोय, असं एक साधन सुरू झालं. आता सुरू झाल्यानंतर त्याचा शेवट काय? कारण जे नेहमी माझ्यापेक्षा वेगळं असतं ते मला कळतं का नाही? आता तुम्ही माझ्यापेक्षा शरीर उपाधीने वेगळे आहात की नाही? मग वेगळे आहात, त्यामुळे मला काय होतं, समोर ही सगळी एवढी मंडळी बसलेली दिसत आहेत आणि तुम्हाला समोर मी बसलेला दिसतोय, याचा अर्थ वेगळेपणाने दिसतंय. म्हणजे अर्थी श्रीराम जयराम जय जयराम हे साधन मी म्हणून स्वीकारलंय. त्या अर्थी श्रीराम जयराम जय जयराम या साधनेचा काहीतरी एक शेवट असला पाहिजे. मग तो शेवट काय? मग संत कबीर असं म्हणतात, राम करे हमारा जप, हम बैठे आराम. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे की मी श्रीराम जयराम जय जयराम म्हणायला सुरुवात केली आणि त्याचा शेवट काय झाला की तो आता मी सहज माझ्या अंतःकरणात डोकावून पाहिलं तर माझ्या असं लक्षात आलं की मी रामनाम घेतच नाही आहे. मग तरीसुद्धा रामनाम माझ्या अंतःकरणामध्ये चालू आहे. मग ते रामनाम कोण घेतं माझं? तो राम घेतो. म्हणजे ते राम करे हमारा जप, हम बैठे आराम. ही एवढी सगळी एक
15 मिनिटाची प्रस्तावना सांगितल्यानंतर आता मूळ आपण विषयाकडे गेलं पाहिजे. आणि मूळ विषयाकडे जायचं असेल तर पहिला जो राम आहे तो काय आहे? सगुण राम आहे. आता राम शब्दाचा अर्थ आपण देव या अर्थाने सुद्धा विचार करतो. आणि तो जो राम आहे त्याच्याबद्दल श्री समर्थ असं म्हणतात, एक राम आहे खरा तिकडे गुरुपरंपरा. आता तो गुरुपरंपरेतला राम आहे ना, तो खरा आहे. आणि तो कसा आहे? तो सगुण आहे, सगुण साकार आहे. आणि त्या सगुण साकार रामाची भक्ती मी केली पाहिजे. म्हणजे सगुणाची भक्ती केली पाहिजे. सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, अशा पद्धतीने. आणि सारासार विचारे संता संगे. म्हणजेच काय? सार आणि असाराचा विवेक करून मी काय व्हायचं? मी माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं. मग आता सगुण रामाचं चिंतन झालं पाहिजे. मूळ मुद्दा काय आहे की भक्तिशास्त्राचा जेव्हा अभ्यासात विचार करायची वेळ येते त्यावेळी सगुणाचा विचार हा काय होतो? अनिवार्य होतो. ब्रह्म काही माझ्या डोळ्याला दिसत नाही. मग ते पूर्वपक्षी म्हणतात की तुमचं ब्रह्म आम्हाला दिसत नाही. मग ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी त्याचं अस्तित्वच नाही. असे ते पूर्वपक्षी रामकृष्ण हरी, जाऊ दे, तो आपल्या अभ्यासाचा विषय नाही आहे. पण आमचं जे ब्रह्म आहे ना ते सगुण रूपाने आलेलं आहे. त्यावर तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, ते हे परब्रह्म उभे विटेवरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. म्हणजे ते वैकुंठातनं कुठे आलं? थेट पंढरपुरात आलं. मग आता तेच वैकुंठातनं रामरूपात कुठे आलं? सज्जनगडावर आलं. आणि सज्जनगडावर आल्यावर आता मी तिथे काय झालो? सज्जनगडावर आलेलो आहे. तर मग आता श्रीराम जय राम जय जय रामचा अर्थ मला कळलाच पाहिजे. मग पहिला जो राम आहे तो सगुण राम आहे. मग सगुण रामाच्या कथा ऐकल्या पाहिजेत. मूळ विचारधारा काय आहे की सगुण रामाच्या कथा ऐकल्या पाहिजेत. या शब्दामध्ये मला काही गोष्टींचा विचार मांडायचा आहे की आपल्या अंतःकरणामध्ये एका वेळी एक विचार असतो का अंतःकरणामध्ये एका वेळी अनेक विचार असतात? हा विचार करा. तर आपल्या अंतःकरणामध्ये एका वेळी एकच विचार राहू शकतो. जर माझ्या अंतःकरणामध्ये श्रीराम जय राम जय जय राम हा सगुण रामाच्या कथेचा विचार असेल तर माझ्या अंतःकरणामध्ये या देहादी प्रपंचातील संकुचित विचार हे माझ्या अंतःकरणातनं दूर झालेले असतात. म्हणजेच याचा अर्थ काय आहे? प्रभू श्रीरामाच्या सगुण चिंतनाने माझी अंतःकरण वृत्ती शांत होण्याची व्यवस्था आहे. आणि ती शांत वृत्ती झाली की मग काय आहे? त्याला म्हणायचं आनंदाचा अनुभव आलेला आहे. आत्ता मी इथे 15 मिनिट एक चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला आता असं सांगा की आपली वृत्ती कुठे बाहेर गेली आहे का? नाही गेलेली, बरोबर ना? पक्क आहे, ती चिंतनात आहे. बरं, ती शांत आहे का अशांत आहे? शांत आहे. मग आता ब्रह्मस्वरूपाचं एक लक्षण काय आहे? शांत. मग आता जे शांत असतं तेच काय असतं? स्वरूप असतं. मग स्वरूपाचा अनुभव आला का सगळ्यांना? आला. कसा आला सांगता येईल काय? नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. वाचेनी बोलता येत नाही आणि पुन्हा काय आहे? डोळ्यांनी पाहता येत नाही. आणि माऊली काय म्हणते? शब्दे वेण संवादीचे इंद्रिया नेणता भोगीचे बोला आधी झोंबीचे प्रमेयाचे. म्हणजे शब्दांनी ज्याला बोलता येत नाही, ज्याच्याविषयी काही सांगता येत नाही, असं ब्रह्म काय झालं? सगुण साकार झालं माझ्या पुढे. आणि सगुण साकार झाल्याबरोबर प्रभू श्रीरामाचा काय आला? आपल्या पुढे एक काय आला? मूर्तीचा, किंवा आपण म्हणूया प्रभू श्रीरामाचं एक दर्शन माझ्या पुढे आलं. आता प्रभू श्रीरामाचं आपल्याला ध्यान करायचं आहे. मग ध्यान करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? तर मी त्यांचं नामचिंतन करायचं आहे. मग नामचिंतन करायचं आहे तर मी काय करायचं? पुन्हा मुद्दा तोच आला, त्यांची कथा आपण ऐकायची. आता त्यांची कथा आहे म्हणूया की प्रभू श्रीरामाने लक्ष्मणाला रामगीता सांगितली. आता हा एक इन्सिडंट आहे असं समजूया. आता प्रभू श्रीरामाने लक्ष्मणाला रामगीता सांगितली त्यावेळी लक्ष्मणाने प्रश्न विचारलेला आहे रामाला. भगवंत रामाला म्हटलेला आहे, प्रश्न विचारला आहे की तुम्ही सदा आनंदात आहात, सतत आनंदात आहात. त्या आनंदाशी मला एकरूप व्हायचं आहे. तो आनंद मला कसा प्राप्त होईल हे तुम्ही सांगा. त्यावेळी प्रभू श्रीरामांनी काय केलं? त्या लक्ष्मणांना म्हणजे त्यांच्या धाकट्या भावाला उपदेश केला. आणि उपदेश करून ते काय म्हणाले की मी आनंदात आहे ना, त्याचं कारण मी तुला समजावून सांगतो. आणि त्यांनी प्रभू श्रीरामांनी रामगीता त्यांच्या पुढे सांगितली. मूळ मुद्दा काय आहे की आपल्याला त्या प्रभू श्रीरामांना भाग पाडलं पाहिजे. जसं समर्थांनी काय केलं? प्रभू श्रीरामांना गुरु म्हणून तुम्ही माझ्यासमोर या, भाग पाडलं.
करुणाष्टकं जर पाहिली तर ती काय करतात, मज विण तू मज दे रे राम, करुणाष्टकातलं आहे. आणि श्री समर्थ काय म्हणतात, मज विण रामा कंठवेदा, म्हणजे तुझ्याशिवाय तू थोडा जरी दृष्टीआड झालास तर माझी अंतःकरण वृत्ती काय होते, ती चलबिचल होते. या शब्दाचाच अर्थ असा आहे की समर्थांना श्री प्रभू रामाशिवाय करमतच नव्हतं. मला माझ्या सगुण रामाच्या कथेच्या निमित्ताने मला त्या नाम घेण्याशिवाय मला करमलंच नाही पाहिजे. ही भूमिका जर मला माझ्या अंतःकरणात तयार करायची असेल तर मला प्रभू श्रीरामांच्या कथा ह्या ऐकल्या पाहिजेत. मग प्रत्येक कथा आपल्या पुढे आहेत. त्या म्हणूया शबरी मातेची कथा आहे, बरोबर आहे ना. शबरी मातेने किती प्रभू श्रीरामाचं काय म्हणूया वेटिंग केलं आहे, म्हणजे कितीतरी दिवस त्या रानात आहेत आणि हे प्रभू श्रीराम अरण्यात गेले आणि त्यांची भेटी झाली. आणि त्या भेटी झाल्याबरोबर त्या काय म्हणाल्या, तुमचं मी खूप वर्ष झाले नाम घेते आहे, पण आज तुमच्या प्रत्यक्ष दर्शनाने काय झालेलं आहे, माझ्या अंतःकरण वृत्तीला आराम मिळालेला आहे. म्हणजे मूळ मुद्दा काय झाले, मी शांत झाले. या शब्दाचा अर्थच मी प्रभू श्रीरामाशी एकरूप झाले. म्हणजे या प्रत्येक कथा जी आहे ती मला काही ना काहीतरी देते. माऊली म्हणते, मला मान्य आहे की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. अगदी बरोबर आहे. पण एक कथा आपण जर का 5-10 मिनटं आपल्या अंतःकरणात घोळवली आणि त्या कथेतनं मला काय मिळालं असा जर विचार केला तर मग काय आहे, आपल्याला आनंदाकडे जाण्याचा जो विषय आहे तो आपल्याला करता येतो. म्हणून प्रभू श्रीरामाची आपल्या पुढे अनेक रूपं येतात. सगुणसुद्धा रूपं आपल्या पुढे अनेक पद्धतीने येतात. की एक मूर्तिपूजेतलं रूप त्यांचं आहे, रोज मी त्यांची मूर्तिपूजा करतो. मग त्या मूर्तिपूजा करण्याच्या निमित्ताने मी त्यांचं नाम घेतो आणि नाम घेण्याच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शांत राहते. आणि मग मी पुन्हा चालतं बोलतं नाम घेतो आणि त्या चालत्या बोलत्या नामाच्या निमित्ताने मी सततच प्रभू श्रीरामाच्या चिंतनात राहतो. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, मग नामाच्या तालावर मला जेवण करता येतं ना, मग प्रभू श्रीरामाच्या नामाच्या तालावर मला माझी नोकरी पण करता येते की नाही. मग मी कॅशियर असेल तर निदान आत पाऊल टाकताना मी म्हणतो, कारण इथे बँकेचे मंडळी खूप आहेत, त्यामुळे ते म्हणतील आम्ही कॅश वाटताना कसं काय नाम घेऊ, कॅश जर त्याला जास्त गेली तर काय होईल. नाही, निदान तू कॅश वाटण्यापूर्वी नाम घे, एकदा मध्ये लंच टाईममध्ये नाम घे आणि एकदा रामकृष्ण हरी जाताना घरी नाम घे. 3 वेळा तरी नाम घे ना मध्ये आधी. म्हणजे याचा अर्थ काय आहे की अगदी भगिनी वर्गांचा सुद्धा तोच विषय आहे की आम्हाला नाम घ्यायला वेळच मिळत नाही. पण लक्षात घ्या, समजा आपण पोळ्या करत असू किंवा भाजी करत असू तर एकदा तिखट मीठ त्या याच्यात टाकून दिलं त्या भाजीमध्ये की मग मला श्रीराम जयराम जय जयराम म्हणायला काय हरकत आहे. त्यानंतर सगळं काही झालं मग आणि मग पुढे काय झालं, प्रत्येक गोष्टच रामाला अर्पण करायची ठरली ना, सगुण रामाला. मग रामा तुझा स्वयंपाक करते, रामा तुझं काय करते, आता तुला नैवेद्य दाखवते, रामा आता तुझं जेवण तुला देते. म्हणजे इतकं जर का मी राममय वृत्तीने जर का माझी अंतःकरण वृत्ती, सगुण राममय वृत्तीने जर का मी माझी अंतःकरण वृत्ती शांत ठेवली तर अशी ती सगुण रामाची प्रत्येक कृती मला माझ्या आनंदाकडे घेऊन जायला मदत करते. आणि ती जर का प्रत्येक कृती माझ्या आनंदाकडे घेऊन जायला मदत करत असेल तर मला प्रभू श्रीरामाचं नाम घ्यायला काय हरकत आहे. असाच एक योग वशिष्ठातला प्रसंग आहे. प्रभू श्रीराम आणि वशिष्ठ मुनी बसलेले ते आणि प्रभू श्रीरामांनी वशिष्ठ मुनींना प्रश्न विचारला आहे की ब्रह्म म्हणजे काय असतं, ब्रह्म म्हणजे काय, असा त्यांनी प्रश्न विचारला. त्यावेळी वशिष्ठ मुनींनी त्यांचं उत्तरच दिलं नाही, ते गप्प बसून राहिले. त्यानंतर प्रभू श्रीरामांना असं वाटलं की आपण काही प्रश्न चुकीचा विचारला आहे का काय. मग त्यांनी वशिष्ठ मुनींना विचारलं की वशिष्ठ मुनी, माझं काही प्रश्न विचारण्यात चुकलं आहे का. तर ते म्हणाले, तुझा प्रश्नही चुकलेला नाही रामा आणि माझं उत्तरही चुकलेलं नाही. तर कसं काय, अरे ब्रह्म म्हणजे काय, तो काय हातावर दाखवण्याचा प्रसंग आहे का. ब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे. मग ते काही असं सगुण रूपात दाखवता येत नाही. मग त्याचं उत्तर काय देणार मी, गप्पच देणार. तू जर मला विचारलं असतं
भगवान विष्णू कसे आहेत, भगवान शिव कसे आहेत, तर त्या सगुणाविषयी मी बोलला असतो. सगुणाविषयी काय करता येतं? बोलता येतं. आणि ब्रह्म कसं आहे ते तुकाराम म्हणतात, महाराज म्हणतात की ते बोले ना आणि बोलू देईना. मग आता बोलायचं असेल तर काय केलं पाहिजे? सगुणाला आपण हाताशी धरलं पाहिजे. मग सगुणाला हाताशी धरलं तर काय आहे? पहिला जो राम आहे, आपला मूळ मुद्दा काय चालला आहे? पहिला जो राम आहे तो प्रभू श्रीराम आहे, ते सगुण साकार आहेत, मग त्यांची आरती करता येते. अशा पद्धतीने आपण जर का चिंतन केलं तर आपल्याला ते सगुण चिंतन पुन्हा सगुणाचे आधारे त्या निर्गुणापर्यंत घेऊन जातं. आणि अशा पद्धतीने श्री गुलाबराव महाराजांचे शिष्य आहेत एक बाबाजी महाराज पंडित, तर ते हरिपाठाचा विचार मांडताना ते असं म्हणाले की सगुण आणि निर्गुणामध्ये भेद आहे काय, असा एक आपण तत्त्वज्ञानासाठी एक विचार करूया, अशी कोणी शंका घेत असेल तर. कारण ते वेदांत केसरी. मग वेदांत केसरी असल्यावर कसं असतो, वेदांताचा अधिकारी असतो ना, तो अफाट असतो. तुम्ही अशी शंका घेत असाल तर ही त्याची बोलणी असतात. पण इथे आपल्याला पंडिती थाटात बोलायचं नाही आहे, आपल्याला संवाद साधायचा आहे. तर बाबाजी महाराज पंडित म्हणतात की नाम संजीवन आहे, असं त्यांनी एक थोडक्यात बोलणं केलं. आता संजीवन आहे, जितकं ब्रह्मसंजीवन आहे तेवढंच नाम संजीवन आहे. तर ते म्हणाले मग नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? शिष्य म्हणाला त्यांना. तर ते म्हणाले नामामध्ये काही कार्यकारण भाव संबंध नाही. म्हणजे काय असा प्रश्न पुढे आला. तो ब्रह्मच काय झालं? ईश्वर झालं. ज्यावेळी या जगाचा आपल्याला पुढे एक विचार मांडावा लागतो, ब्रह्मच ईश्वर झालं आणि ईश्वरानेच काय केलं? सगुण साकार रूप धारण केलं. आणि सगुण साकार रूप धारण केल्यावर तेच काय झालं? प्रत्येक जीवामध्ये वसलं. म्हणजे काय झालं? या प्रत्येक जीवामध्ये काय आहे? एकनाम हरी. म्हणजे हा हरी जो आहे, म्हणजे हा विठ्ठल जो आहे, म्हणजे हा प्रभू श्रीराम आहे, तो काय झाला? तो प्रत्येकामध्ये वसला अधिष्ठान रूपाने. मग तो प्रत्येकामध्ये जर का हरिरूपाने म्हणजे सगुण रूपाने तो जर का प्रत्येकामध्ये वसला असेल तर मग काय आहे? श्री समर्थ म्हणतात तसं रीता ठाव या राघवे विण नाही. म्हणजे प्रत्येकामध्ये ते हरितत्व आहे, प्रत्येकामध्ये ते म्हणूया रामतत्व आहे. मग रीता ठाव या राघवे विण नाही. श्री समर्थ भरला गणदाट हरी दिसे श्री ज्ञानदेव आणि त्रिभुवन संचले गा विठ्ठल आपले तुकाराम महाराज. म्हणजे ह्या तिघांमधली बोलणी जी आहे ती काय आहेत की जे सगुण आहे तेच काय आहे? निर्गुण आहे. जेवढं ब्रह्म निर्गुण ब्रह्म सत्य आहे तेवढंच काय आहे? नाम सत्य आहे. मग तुम्ही नाम घेतलं तर असं श्री तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात. नाहीतर परमार्थात काय होऊन जातं? सतत तुम्ही. सगळं काय करायचं आहे? कोणी? तुम्ही. आणि मी काय करायचं? रामकृष्ण हरी. असं नाही आहे. तर प्रत्येक गोष्ट काय, जे तुम्ही हा शब्द जेव्हा बोलला जातो ती त्यावेळी तो वक्त्यासकट असतो. वक्त्यालाही काय केलं पाहिजे? त्यांनीही श्रीराम जयराम जय जयराम केलं पाहिजे. नाहीतर मग काय आहे? श्री समर्थ लगेचच काय करतात? देतात इथे. ते काय म्हणतात? क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे असं स्पष्ट म्हणतात. म्हणून क्रिया करून करवावी ही भूमिका आहे. म्हणजे साधन हे मला करणं अनिवार्य आहे. म्हणजेच मूळ भूमिका काय आहे की जे नाम घ्यायचं आहे मला ते मी घेतलंच पाहिजे. आणि ते जर मी घ्यायचं असेल तर सगुण रामाचं चिंतन मी केलं पाहिजे. कोणता मुद्दा आत्ता निसटला? मी प्रभू श्रीरामाबद्दल बोलत होतो. तो मुद्दा काय होता? हां बोला. हां समर्थ पण म्हणतात. मूळ मुद्दा काय आहे? श्री समर्थ आपल्याला नामासंदर्भात असंच म्हणतात की बाबा रे प्रभू श्रीराम आणि पुन्हा निर्गुण श्रीराम हे दोन्हीही वेगळे नाहीत. ते सर्वांमध्ये काय आहेत? वसलेले आहेत. तर सर्वांमध्ये मी काय पाहायचा? रामाला पाहायचं. आणि रामाला पाहिलं की काय आहे? ती सर्वात पूजा श्रेष्ठ आहे. काय आहे तो विचार? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. झालं. पूजेचा स्तर बदलला. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषे व्हावी कोणीतरी काया. श्री विवेकानंद काय म्हणतात स्वामी? त्यांनी मला उपयोगी पडायला संधी दिली म्हणून मी त्याला धन्यवाद द्यावा. आज मी इथं चिंतन मांडायला बसलोय आणि तुम्ही सगळे एवढे काय झालेला आहात, इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहात. धन्यवाद कोणी कोणाला द्यायचे? धन्यवाद मी तुम्हाला द्यायचे. का?
तर मला चिंतन मांडायला मिळालं, त्यामुळे मी काय करायचं हे मला कळालं. आणि समोर तुम्हाला जर का कळत असेल तो तुमचा प्रश्न आहे. मग परमार्थ स्वार्थाचा विषय आहे काय? तुम्ही इथं बसला आहात ते कशासाठी? स्वतःच्या सुखासाठी. आणि मी इथं बसलोय ते माझ्या सुखासाठी. मग सगळे स्वार्थी आहेत की नाही? मग स्वार्थी असून सगळे कसे आहेत? निस्वार्थी आहेत. म्हणजे आपल्याला अभ्यास करताना जर का मला राम रूप सर्वांमध्ये पाहता आलं सगुण, तर मी काय आहे? निस्वार्थी आहे. स्वार्थी असून निस्वार्थी आहे. मग स्वार्थी असून असं निस्वार्थी व्हायला आवडेल का सगळ्यांना? सहज आवडेल. म्हणून इथे आपल्याला ते सगुणाचं चिंतन जे आहे ते या पद्धतीने जर केलं तर मग आपल्याला तो पुढचा जो राम आहे, श्रीरामाचं स्वरूप मी एक थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला सगुण रूपाचा. आता पुढचा जो श्रीराम आहे तो काय आहे? जय जय राम. मग तो जय जय राम जो आहे तो ईश्वर रूप राम आहे. मग तो ईश्वर रूप राम आहे तो कसा आहे? तो ह्या जगाचा नियंता आहे, म्हणजे या जगाचा निर्माता आहे. मग या जगाचा निर्माता असेल आणि त्यांनी मला जर का निर्माण केलेलं असेल तर निर्मात्याच्या आज्ञेतलं माझं जीवन असलं पाहिजे नाही. मूळ मुद्दा काय आहे की एक शास्त्रामध्ये बोललं जातं, नियम्य नियामक भाव संबंध. अवघड भाषा आली की नाही? आता नियम जो पाळतो तो मी आहे. आणि कोणाच्या नियमात मी राहिलं पाहिजे? प्रभू श्रीरामाच्या नियमात मी राहिलं पाहिजे. मग श्री ज्ञानदेवांनी प्रभू श्रीरामाची आज्ञा सांगितली. काय सांगितली? की विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देवनी जाळीत कर्मफळे. आता ह्या तीन काय दिल्या? प्रभू श्रीरामांनी मला आज्ञा दिल्या, विठ्ठलांनी आज्ञा दिल्या. प्रभू श्रीराम आणि विठ्ठल वेगळे नाही, हे लक्षात ठेवायचं. शिव आणि रामामध्ये काही अजिबात भेद नाही. नका करू हरिहरा भेद, असं श्री तुकाराम महाराज सांगतायत. मग आता या ईश्वरूप विठ्ठलाच्या म्हणजे ईश्वररूप रामाच्या आज्ञा मी पाळल्या पाहिजे. तर ते म्हणतायत तू विधींचं पालन केलं पाहिजे. मग हा ईश्वररूप राम मला काय म्हणतोय की तू संतांवर श्रद्धा ठेवली पाहिजे, त्यानंतर श्रीगुरूंवर श्रद्धा ठेवली पाहिजे आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की श्रीगुरू, संत आणि पुन्हा काय आले ते ग्रंथ, हे माझे काय झाले पाहिजेत? आयकॉन झाले पाहिजे. कुठलाही एक ग्रंथ असेल, रामदास स्वामींनी लिहिलेला दासबोध ग्रंथ असेल तरीसुद्धा ते काय म्हणतायत की दासबोधाचं ग्रंथाचं तुम्ही श्रवण करा. आणि श्रवण केलं तर तुम्हाला काय मिळेल? आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मुळं ये कसरा. मग आता मी जर का त्या ग्रंथाचं श्रवण केलं तर काय होऊन जाईल? माझी क्रिया पालटून जाईल. म्हणजेच काय होऊन जाईल? मी सतकडे प्रवृत्त होऊन जाईल, म्हणजे सत स्वरूपाकडे माझी प्रवृत्ती सहज होईल. अशा पद्धतीने माझी जर क्रिया पालटणारा ग्रंथ आणि ते सांगणारे संत यांच्यावर श्रद्धा ठेवून जर का मी अभ्यास केला तर काय होऊन जाईल? अभ्यास या शब्दामध्ये काय आहे? त्याप्रमाणे मी माझं जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर काय होतं? मला माझ्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार करता येते. लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे की त्या संतांचं म्हणणं जे आहे ते पाळा, अशी भूमिका मांडली जाते. आणि संत मला काय म्हणतायत की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बरं, आधी काय करस तू? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणानी सुरुवात केली, पण पुढे पुढे जरा जाशील जसा तसं तसं समजून उमजून नाम घ्यायचा प्रयत्न कर. असं जर मी केलं तर माझं काय आहे? साधन याच जीवनात ह्याची देही ह्याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. ते साधन पूर्ण होण्याची शक्यता असते. आपल्याला कितीसा वेळ आहे? मूळ मुद्दा आहे. माझ्या श्रीगुरूंनी आम्हाला दोघांना एक वाक्य सांगितलं होतं, उदयन गीता मी तुम्हाला शेवटचं सांगतो. म्हटलं काय सांगताय? आपलं मडकं दुसऱ्यांनी धरण्याच्या आत आपला परमार्थ यशस्वी झाला पाहिजे. आणि तो जर होणार नसेल तर पुढचं मॉडेल कुठलं असेल हे सांगता येत नाही. म्हणजे इतकं बी सिरियस, थोडक्यात असं सांगितलं त्यांनी आम्हाला. म्हणजे आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर हे संत, श्रीगुरू आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मला खूप उपयोगी पडतात. दारावर इथं लिहिलेलं आहे की ग्रंथाचे करावे स्तवन. स्तवनाचे काय प्रयोजन? येथे प्रत्ययास प्रत्ययो पावा. ग्रंथाचे स्तवन करावं, अगदी बरोबर आहे. पण स्तवनाचा हेतू काय? मुख्य मुद्दा काय आहे की मी प्रत्येक वेळी स्तवन करतोय, प्रभू श्रीरामाचं स्तवन करतोय. स्तवन शब्दाचा अर्थ स्तुती आहे.
मग स्तुती करतोय मी कशासाठी करतोय? त्यांनी माझ्यावर प्रसन्न व्हावं आणि मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळून द्यावं, बस एवढंच काही त्यांच्याकडनं मला पाहिजे. म्हणून ग्रंथाचे करावे स्तवन. स्तवनाचे काय आहे प्रयोजन? हा प्रश्न काय आहे की मी स्तवन कशाला करतो आहे? तर पुन्हा स्तवनाचे काय आहे प्रयोजन? प्रयोजन शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये फल असा होतो. मग मी स्तवन केल्याने मला काय मिळेल? तर ते म्हणतात की तू श्रीराम जय राम जय जय राम म्हटल्याने तुला आनंदरूपता प्रदान होईल. मग येथे प्रत्ययास प्रत्ययो पाहावा. प्रत्यय शब्दाचा अर्थ अनुभव, म्हणजे तो आनंदाचा अनुभव तू घ्यावास हा त्या ग्रंथाच्या अभ्यासाचा हेतू आहे. आणि तो हेतू जोपर्यंत सफल होत नाही तोपर्यंत काय आहे, मला माझ्या अभ्यासाशिवाय पर्याय नाही आहे. एस डी बर्मनचं गाणं आहे, का हे गो तू रोये, असं त्यांनी सुरुवात केली आहे. का हे को तू रोये चाहे कुछ भी होये. पण मी जर नामस्मरण केलं तर काय आहे, सफल होगी तेरी आराधना. माझी आराधना काय आहे तर मला प्रभू श्रीरामाचं स्वरूप मला कळलं पाहिजे. आणि ते स्वरूप जर मला कळून घ्यायचं असेल, म्हणजे मला माझ्या जीवनात सफलता व्हावी असं जर का विषय असेल, तर मला प्रभू श्रीरामाच्या नामाचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला त्या ईश्वरूप रामाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. म्हणून विधिते पाळीत, नंतर निषेधाते गाळीत. निषिद्ध वर्तन करू नका. मग निषिद्ध वर्तनाची व्याख्या श्री साखरे महाराजांनी, आम्ही ज्यांच्याकडे विचारसागर ग्रंथ शिकलो, त्यांनी अशी केली, सुंदर व्याख्या केली आहे की जे मानवाला करता येणं शक्य असतं पण ते त्यांनी करू नये, बस असं स्पष्ट सांगितलं. आणि मग त्याच्यात निषिद्ध व्याख्येमध्ये काय सांगितलं, परस्त्री, परधन आणि परनिंदा. आणि त्यातले त्यात जास्त होते ती काय होते, परनिंदा. आलं का लक्षात? आणि ती निंदा झाली की माझं अंतःकरण खळबळून जातं, हे मला कळतं नाही. म्हणून काय करायचं नाही, निंदा करायची नाही. आणि मग कोणी माझी निंदा केली तर खवळूनही जायचं नाही. कारण तुकाराम महाराज काय म्हणतात, निंदा आणि स्तुती आम्हाला दोन्ही काय आहेत, समान आहेत. अशा पद्धतीने मी जर का विचार केला तर जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, अशा रीतीने मी निषिद्ध मार्गाचा अवलंब करता कामा नये. निषिद्धाते गाळीत. निषिद्ध वर्तन काय आहे, उदाहरणार्थ अपेयपान, हे निषिद्ध वर्तनात जातं. म्हणून त्यामुळे काय होतो, माझ्या बुद्धीचा ऱ्हास होतो. आणि माझ्या बुद्धीला त्या रामनाम घेत घेत त्या रामरूपाच्या म्हणूया अधिष्ठानापर्यंत जाण्याची एक व्यवस्था तयार होत नाही. म्हणून मी निषिद्ध वर्तन करणार नाही. म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये कुठला जरी निषिद्ध विचार आला तो तत्क्षणी थांबवता यायला पाहिजे. आणि हे जे काय थांबवणं आहे ना, ते त्या दुसऱ्या रामाची आज्ञा आहे. म्हणजे कुठल्या जय जय राममधला जो जयराम आहे त्याची आज्ञा आहे की ईश्वरूप राम असं म्हणतो की तुला निंदा करता येणार नाही, तुला निषिद्ध वर्तन करता येणार नाही, तुला शुद्ध वर्तन करावंच लागेल. अशा पद्धतीने तो मला आज्ञा देतो. आणि मग त्यानंतर तो काय म्हणतो, निष्काम कर्माचा विषय आला, मज देऊनी जाळीत कर्मफळे. आता निष्काम कर्म का करायचं? आता उत्तरच आहे ना की आधी करावे ते कर्म, कर्ममार्गे उपासना. मग ते निष्काम कर्म केल्याने काय होऊन जातं, माझी अंतःकरण वृत्ती ही पाप करण्याच्या वृत्तीपासनं बाजूला होते. मज देऊनी जाळीत कर्मफळे. म्हणजे मी काय करायचं, या जीवनात प्रत्येक कर्म सकाळी उठल्यापासनं, सकाळी उठलं की काय म्हणायचं, श्रीरामाला थँक्स, कारण का आजचा दिवस तू मला दाखवला. मध्येच आटोपला असता तर म्हणजे झालंच ना. मग आदत पहिल्यांदाच उठल्या उठल्या आपण काय करायचं, प्रभू श्रीरामाला धन्यवाद द्यायचे. या शब्दाचाच अर्थ काय झाला, प्रत्येक ठिकाणी मी माझं कर्म हे ईश्वरार्पण बुद्धीने केलं पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला पाहिजे, मी करता ही भूमिका जोपर्यंत माझ्या अंतःकरणात आहे तोपर्यंत मी सुखी होणारे किंवा दुःखी होणारे. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, असं श्री समर्थ म्हणतात. आणि रामकर्ता म्हणसी यश कीर्ती प्रताप. म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आहे की तू प्रत्येक कर्म, ते मला असं सांगतायत की त्या प्रभू श्रीरामाला अर्पण कर. आणि तू जर का श्रीरामाला अर्पण केलं तर करता कोण झाला, सोपी गोष्ट आहे ना. बोला बरं, मी जर का प्रभू श्रीरामाला कर्म अर्पण केलं तर करता कोण झाला, राम झाला. आणि तो करता झाला म्हणून मी काय झालो, अकर्ता झालो. बरोबर आहे ना. मग अकर्ता हे स्वरूप लक्षण आहे ना, म्हणजेच ब्रह्माचं लक्षण आहे ना. मग अकर्ता होण्यात मी कोणाशी एकरूप झालो. आणि
मी अभ्यास काय करतोय, सगुणाचे आधारे अशा पदे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणजे चिंतन काय चाललेलं आहे, प्रभू श्रीरामाच्या नामस्मरणाचं चिंतन चाललंय. आणि त्या निमित्ताने कर्म अर्पण भाव संबंधाने मी कोणाशी एकरूप झालो, हां, त्या आत्मरूप रामाशी एकरूप झालो. असं जे आत्मस्वरूप रामाचं जे स्वरूप आहे ते जर मला कळून घ्यायचं असेल तर मला काय केलं पाहिजे, नामाचं ध्यान केलं पाहिजे. आता एक मुद्दा आला, मी सतत नामस्मरण केलं पाहिजे, तर मग आता तो तिसरा जो राम आहे जय जय राम, त्याची मला कशी प्राप्ती होईल. मग ते म्हणतात संत, अरे तू प्रभू श्रीरामाचं ध्यान कर. मग ध्यान करायचं म्हणजे काय करायचं, अहो बसायचं. बसलो मी, मान मात्र अशी नको, कारण मान वाकली की काय होऊन जातं, ते अष्टांग योगातले तज्ज्ञ सांगतील की मान वाकली की त्या कुठल्या नाडीचा कुठला संबंध संपतो, पण मान वाकली की झोप येते, एवढं मला माहिती आहे. मग आता मला बाकी नाही माहिती हो, सोपं माहिती आहे. तर मूळ मुद्दा काय आहे की मान काय आहे, सरळ आहे म्हणजे पॅरलल आहे, आणि पाठीचा कणा ताठ आहे. आणि मी काय बसलो, ध्यानाला बसलो. कोणाच्या ध्यानाला बसलो, प्रभू श्रीरामाच्या ध्यानाला बसलो. कशासाठी बसलो, तर आत्मरूप रामाचं काय झालं पाहिजे, मला दर्शन झालं पाहिजे. मग आत्मरूप रामाचं दर्शन व्हावं, मग त्यासाठी मग आता ध्यानाची पद्धती काय, सोपी पद्धती हो. आपण कसं आहे, सोपं, कारण काय आहे, अवघड गोष्टी मला जमत नाही. आता 68व्या वर्षी मी योग कसा साधणार, अष्टांग योग, त्यापेक्षा सोपा योग साधता येतो की ध्यानाला बसावं, पाठ ताठ ठेवावी आणि मान पॅरलल ठेवावी. आणि ती पॅरलल ठेवली की मग मला मंत्र काय माझा, आता इथं बसलो आहे म्हटल्यावर माझा मंत्र काय, श्रीराम जय राम जय जय राम. बस. आता मी वृत्ती आहे, आता वृत्ती माझी जर का श्रीराम जय जय रामवर असेल तर वृत्ती काय आहे, ती या जगाच्या विचारांकडे नाही. बरोबर आहे. मग वृत्ती काय होते, ती बाहेर पडते ना. म्हणजे प्रभू श्रीरामाचं नाम घेता घेता ती काय होते, थोडी बाहेर पडते. बाहेर पडली की फिरून परत पुन्हा कुठं आणायची, श्रीराम जय जय रामवरच आणायची, असा तो विषय आहे. मग असं करता करता मूळ मुद्दा काय आहे, मग त्या वृत्तीला बाहेर काढणारी इंद्रिय कोणती आहेत. सोपे विचार करूया की आपण काय बाहेर आपली जी इंद्रिय आहेत ना, की जी काय म्हणूया मोस्टली वर्कआउट होतात या जीवनामध्ये, ती कोणती आहेत. एक वाचा नावाचं इंद्रिय आहे की ते सतत बोलतं, म्हणजे बोलण्याने ते काय करतं, व्यवहार करतं. कानाने ते काय करतं, ऐकतं. म्हणून कान नावाचं इंद्रिय हे सुद्धा जास्त वापरात आहे. आणि तिसरं इंद्रिय कोणतं आहे, डोळा नावाचं इंद्रिय आहे. मग आता ही तिन्ही इंद्रिय काय झाली पाहिजे, ध्यानाच्या निमित्ताने लॉक झाली पाहिजेत, म्हणजे शांत झाली पाहिजेत. मग आता नामाचं ध्यान करायचं आहे आपल्याला, मग काय करायचं, मुखाने नाम घ्यायचं. आता मुखाने नाम घेतलं की मुख नावाचं म्हणजे वाचा नावाचं इंद्रिय काय झालं, शांत झालं. मग ते नाम कानाने काय करायचं, ऐकायचं. श्रीराम जय जय राम, कानाने ते ऐकायचं. आणि डोळ्याने कोणाचं रूप पाहायचं, समोर असलेल्या श्रीरामाचं. मग तिन्ही इंद्रिय काय झाली, शांत झाली. मग शांत झाली तर मग काय आहे, प्रभू श्रीरामाशिवाय कुठलं ध्यान चाललं आहे का, नाही न चाललं. मग मी म्हणजेच कोणाशी एकरूप आहे, प्रभू श्रीरामाशी एकरूप आहे. मग अशा पद्धतीने मी एक नामध्यान चिंतन जर का केलं तर मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. आणि स्वरूपाशी एकरूप झालो की मग काय आहे, एक राम आहे खरा, तिकडे गुरुपरंपरा. तो गुरुपरंपरेतला जो राम आहे तो कळण्याची मला तिथे व्यवस्था होते. म्हणजेच तो तिसरा राम जो आहे की तो आत्माराम ज्याला म्हणतो आपण, की त्या आत्मारामाशी मला काय व्हायचं आहे, एकरूप व्हायचं आहे. मग आता एकरूप व्हायचं असेल तर नक्की मी साधन काय करतो आहे, हा विचार करायची गरज आहे की ज्या आत्मारामाशी एकरूप व्हायचं आहे ते स्वरूप कसं आहे, एकमेव अद्वितीय आहे. एकमेव अद्वितीय आहे या शब्दाचा अर्थ तिथे दुसरेपणाचा विलासच नाही आहे, दुसरेपणा नाहीच आहे. मग आता दुसरेपणा नाहीच आहे तर मग मला त्याचा अनुभव वेगळेपणाने येणार कसा, बरोबर आहे की नाही. मला त्याचा अनुभव वेगळेपणाने येणार नाही. मग येणार नाही तर मग त्या अनुभवाच्या आड काय येतंय तेवढंच मला दूर करायचं आहे. मूळ विचारधारा काय आहे, त्या आत्मारामाची जर का एकरूपता पाहिजे असेल तर दृष्टांत एक छोटासा आहे. दृष्टांत नेहमी काय असतो, मर्यादित असतो. त्या दृष्टांताला काय करायचं, पुन्हा मंधुनी नवनीता तैसे घे अनंता. मग आता पाणी आणि शेवाळं याच्यामध्ये पाणी जर का शेवाळ्यांनी झाकलं गेलेलं आहे तर आपल्याला पाणी निर्माण करायचं आहे का, मूळ मुद्दा सांगा. पाणी निर्माण करायचं आहे का, नाही, पाणी सहजच आहे.
मग मला पाणी दिसत नाही ते कारण दूर करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे? शेवाळं दूर करायचं आहे. मग माझ्या अंतःकरणात असलेली शेवाळी कोणती? मी करता हे शेवाळं. मी करता झालो की काय होतो? मी सुखी होतो आणि दुःखी होतो. आणि राम करता झाला तर मी सुखरूप होतो. अशा पद्धतीने मग आता करतेपणा नाही मी अंतःकरणात घ्यायचा. मी करता नाही म्हणून मी भोगता नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे घडेलच असं नाही. म्हणून मग श्री भगवद्गीतेत काय म्हणतात की तुला जर का तुझी अंतःकरण वृत्ती शांत ठेवायची असेल तर भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायापासून कर्मयोग सांगायला सुरुवात केलेली आहे. तुझा नियत कर्म तुला करावं लागेल, अहंकार रहित होऊन करावं लागेल, आणि पुन्हा 3रं काय? फलाशेचा विचार नको. मग या 3ही गोष्टी जर का मला या श्रीराम जय राम जय जय राम नामाच्या निमित्ताने प्राप्त होत असतील तर मग मी या 3ही गोष्टींचं एकत्रित फायदा या केवळ या नामस्मरणाच्या निमित्ताने का घेता येऊ नये मला? म्हणजे राम करता झाला, मी अकर्ता झालो. म्हणजे अशा पद्धतीने मी सतत आत्मारामाशी मी माझ्या एकरूप होऊन राहू शकतो. म्हणजेच याचा अर्थ मी सतत जर का आत्मारामाशी एकरूप होऊन राहिलो तर कर्म कोण करणार? मूळ मुद्दा आहे. ते नेहमी एक जणांचं मी ऐकलं, ते आमचे गुरु आहेत ना, ते नेहमी बोधात असतात. मग मी त्यांना विचारलं, बोधात असतात तर ते जेवण खावण करतात का? आता बोध हा एकमेव अद्वितीयाचा आहे. मग एकमेव अद्वितीयाशी जर का सतत तो एकरूप राहिला तर तो जेवण कधी करतो आणि तो काय म्हणूया व्यवहार कसा करतो? मग आता व्यवहार कसा करतो तर पुन्हा आलं जीवदशा बाधित होऊन व्यवहार होतो. त्यालाच आपण म्हणूया बाधितानुवृत्तीचा व्यवहार. म्हणजे बोधरूप वृत्तीमध्ये जेव्हा व्यवहार होतो म्हणजे आपण म्हणूया बाधितानुवृत्तीने, तेव्हा तिथे मी करता नसून राम करता आहे अशा सहज भूमिकेतनं व्यवहार होतो. तेव्हा तो ज्ञानरूपतेच्या आनंदाच्या ठेव्यामध्ये झालेला व्यवहार, पण तो बाधितानुवृत्तीने झालेला व्यवहार अशा पद्धतीने बोललं जातं. म्हणून जीवदशेचा काय होतो? या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये बाध होतो. आणि बाध शब्दाचा अर्थ काय? की जग कसं आहे? सताहून विलक्षण. सत म्हणजे काय? आत्मतत्व. त्याहून वेगळं आहे. अशा पद्धतीने सताहून विलक्षण, असताहून विलक्षण, अनिर्वचनीय ती शास्त्रभाषा आहे. तो आत्ता आपल्या अभ्यासाचा विषय नाही असं आपण समजूया. पण अशा आनंदरूप आत्मस्वरूपाचा मला जर का अनुभव यावा असं वाटत असेल तर मला काय केलं पाहिजे? प्रभू श्रीरामाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. आणि ते नामाचं चिंतन केलं तर मला माझ्या आनंदाकडे जाण्याची सहज एक व्यवस्था तयार करता येते. आज तुम्ही मला ही संधी दिली. दिलेल्या वेळेत मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अजिबात मी यांना म्हणलो नाही 2 मिनटं द्या. 47 मिनिटात 47 मिनिट 41 सेकंद झालेले आहेत. चिंतन आपलं पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे सगळे चेहरे मला हसरे वाटत आहेत. कारण का? शेवटी काय आहे? समोर बसलेला श्रोता सतत बसू नये. मला थोडंसं मधून अधून जाता येतं. पण मूळ मुद्दा काय आहे की आपला जो अभ्यास आहे, आपलं चिंतन जे आहे ते हसत खेळत झालं पाहिजे. कारण काय आहे? आपण आलो आहे कशासाठी इथे? आनंदासाठी आलो आहे. मग आनंदासाठी आलो आहे तर तुकाराम महाराज म्हणतात तसं आनंदाचे डोही आनंद तरंग असं जाताना झालं पाहिजे की नाही? मग असं झालं पाहिजे तर काय आहे? फार शास्त्र हेवी मटेरियल न देता आपल्याला काय करता येईल, मुख्य मुद्दा काय आहे की मला काय करता येईल हा विचार खूप महत्त्वाचा ठरतो. अदरवाईज जे मला करता येत नसतं त्याविषयी बोलून काय उपयोग आहे? म्हणून इथे हे प्रभू श्रीरामाचं श्रीराम जय राम जय जय राम हे चिंतन मला मांडायला श्री आफळे काकांनी संधी दिली. म्हणून त्यांना मी धन्यवाद आणि नमस्कार करतो. समोरच्या श्रोत्यांनाही नमस्कार करतो आणि इथे थांबतो. जय जय